नमस्कार मंडळी, इथे आपण काचका घेऊन चाललोय आपण म्हशीच्या ये भाई आपण एवढा पैसा कमवलाय तर थेट आपण प्लेनची तिकीट काढून आपण सोलो चाललोय कुठेतरी. आणि इथेच आपल्या ट्रिपचा अर्धा खर्च संपला आहे एका वडापाव मध्ये. तर मी फक्त फिरायला नाही जाते, स्वतःला समजण्यासाठी पण चालली आहे मी बाहेर. तर चला बघूया. आपण निघालोय आणि घरी कोणाला माहिती नाही आपण चाललोय सोलो ते पण केरळला. आताच पोहोचले आणि माझा काहीच प्लॅन नाही आहे. मी फक्त असंच बोलली होती सर्वांना की मी प्लॅन करून आली आहे आणि काहीच प्लॅन नाही आहे. तर चला करूया प्लॅन बसून आता एअरपोर्टला. निघायच्या आधी मी खूप प्लॅन्स करून निघाली होती की मी असं करेन तसं करेन, ChatGPTच्या मदतीने की काय काय आहे बघण्यासारखं, काय काय खूप काही. तर त्या हिशोबाने मी आली होती आणि घरी सांगितलं होतं की मी टुरिस्टनी चालली आहे, म्हणजे त्या पॅकेजमध्ये चालले आहे. आणि ॲक्च्युली मी एकटीच निघाली होती. घरी कोणालाच काही माहिती नाही मी एकटी आहे की कोण आहे माझ्यासोबत. मी फक्त सांगितलं होतं की हां बाबा 10-15 जण माणसं आहेत, मुलं मुली मिक्स. तर त्याच बेसवरती माझ्या घरच्यांनी माझ्यावरती खूप ट्रस्ट ठेवला होता आणि मला पण स्वतःवरती विश्वास ठेवायचा होता की मी हे करू शकते एकटी. खूप स्वस्त आहे, जस्ट 1500 रुपये 24 तासाचे. आणि हे आम्हाला नियर फोर्ट कोचीच्या बाजूलाच आहे. आणि बाकीच्या ठिकाणी विचारलं मी, खूप महाग होतं म्हणून हे प्रिपेअर करेन मी. आणि मी आज सकाळी घाई निघता मी ब्रश करायचंच विसरून गेले. हे मला फ्लाईटवरती बसल्यानंतर मला उलटीसारखं झालं तेव्हा मला समजलं. आणि त्या फ्लाईटवाल्याने हे ब्रश टूथपेस्ट दिली. मला वाटलं एक दिवसमध्ये होऊन जाईल कवर कोची, पण नाही झालं. फ्लाईट्स आणि ट्रॅव्हलिंग 2 तास एअरपोर्टवरून इथे या लोकेशनवरती, तर खूप दमली होती. मला असं वाटलं की होऊन जाईल पण नाही झालं. स्टील मी आता मस्त झोपून एक झोप मस्त काढली आणि फ्रेश वगैरे होऊन स्वतः आपण चाललो आहे कोची एक्सप्लोअर करायला. आय नो खूप लेट झाला आहे, पण ठीक आहे, जेवढं होईल तेवढं आपण फिरूया. चला. हे बघा, आणि रस्ता पण हा खूप सुंदर आहे. हे जस्ट माझी बाल्कनी आहे, इथून मी बंदही केली आहे आणि हा रस्ता खाली जायला. सी आणि हा व्ह्यूज बघते मी. हा एंट्रन्स आहे आणि हा व्ह्यू आहे आणि हा पूर्ण. सो याचा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला लिंकमध्ये शेअर करेन फर्स्ट डेचा. सो तुम्ही असंच बघत राहा. आणि रस्ता हरवली आहे. तिकडून जायचं होतं, इकडून जाते, आता इकडून काय कळत नाहीये. तर तरी पण असं जस्ट वॉक करत चालली आहे की बघू आपण काय काय भेटतंय, आपल्याला किती कव्हर करता येईल, कारण की ऑलरेडी आपण लेट निघालेलो आहोत. सो आपण इथूनच बघूया मार्केट.
पप्पाचा अड्डा दिसला. पप्पा जवळ